पीठ मळण्यासाठी इथे मी 2 कप पीठ घेतले आहे। आता यात मी घालत आहे चवीपुरते मीठ। मीठ इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। आता यात मी थोडे थोडे पाणी घालत आहे व अशा प्रकारे मिक्स करत आहे। पुन्हा एकदा थोडेसे पाणी घालून पुन्हा एकदा पीठला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। अशाच प्रकारे थोडे थोडे पाणी घालून पीठला मिक्स करून घेत आपल्याला पिठाचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। इथे तुम्ही बघू शकता, इथे मी पिठाचा एक गोळा तयार करून घेतला आहे। आता या पिठाच्या गोळ्याला आपल्याला हाताच्या सहाय्याने अशा प्रकारे मुठ्ठी देऊन दोन पिठाला मस्त प्रकारे मळून घ्यायचे आहे। अशा प्रकारे हाताच्या सहाय्याने पिठाला मुठ्ठी दिल्याने आपले पीठ व्यवस्थित नरम होते व पोळी देखील मऊ येते। इथे मी संपूर्ण पीठ व्यवस्थित मळून घेतले आहे व इथे पिठाचा एक मस्त गोळा तयार झाला आहे। आता इथे मी 1 चमचा तेल घेतले आहे व पिठाला तेलमध्ये देखील व्यवस्थित मळून घेतले आहे। आता या पिठाला आपल्याला साधारणतः अर्धा तास झाकून ठेवायचे आहे, म्हणजे पीठ आपले व्यवस्थित नरम होईल।